ऐकावे अशी माझी नम्र विनंती. दीनदलितांच्या उदयासाठी गेली जीवनाची रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी लिहिले भारतीय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले भारतीय संविधान. केला 14 अध्यायाचा संतग्रह, मन स्मृतीत केले दहन, अशा या महामानवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करते मी नमन, करते मी नमन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावच येतं. बाने दाती स्वभावाने, बानकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू त्यांच्या सर्वसामान्यांचा विकासाचा, बदल समाजातून घडून आणणारे, आनंद सर्वसामान्यांचा जीवन आणील, बेधडक संतग्रह केला 14 अध्यायाचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रस्ते भारतीय संविधान, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, न्याय, खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देणारे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशातले किरण, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशातले किरण, पुसणे त्यांचे अश्रू देणार नवजीवन, दीनदलितांना नवजीवन अवतरला एक महामानव, त्यांचे नाव. अशा या महामानवल्या युग प्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश येथील 14 एप्रिल 1891 रोजी मऊ येथे झाला. त्यांच्या वडिलांचे 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई. आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचण्याचा छंद लागला. तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजीमुळे तो भारतीय संविधान निर्मिती आसमंत ठरला यात मात्र शंका नाहीत. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी BMA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डिलीट अशा अनेक पदव्या संपादन केल्या. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवासा अधिकार आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो प्राशन करील, तो वाघासारखा गुडगुडल्याशिवाय सहणारा नाही, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत, जय भीम.